यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरीव निधी न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा यावेळी जोरदार निषेध नोंदवत भोपळा फोडून निदर्शनं करण्यात आली। यावेळी केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुय्यम स्थान दिलं असून म्हणावा तसा ठोस निधी उपलब्ध करून दिला नाही। बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना अर्थसंकल्पामध्ये झुकतं माप देऊन महाराष्ट्र राज्याला डावललं असा आरोप करत यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पाचा फुगीर भोपळा फोडण्यात आला। महाराष्ट्राला रोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्राला भोपळा आणि मित्र पक्षांना सापळा। अर्थसंकल्पामध्ये एकच उद्देश, बिहार आणि आंध्र प्रदेश। मिलीजुली सरकारचा खुर्ची वाचवण्यासाठी मिलाजुला बजेट अशा विविध घोषणांनी यावेळी सारा परिसर दणाणून सोडला। महाराष्ट्र राज्यानं केंद्राला सर्वाधिक कर स्वरूपामध्ये पैसे उपलब्ध करून दिले, परंतु त्याच महाराष्ट्र राज्याला दुय्यम वागणूक दिली जाते। शेतकऱ्यांना सवलत देणं गरजेचं असताना ती दिली गेली नाही। रेल्वेचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून हलवले गेले। युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही। राज्यातील तिघाडी सरकारला निधीचं गाजर दाखवलं गेलं, परंतु ठोस निधी आणि प्रकल्प उपलब्ध करून दिले नाही। त्यामुळे या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी द न्यूज प्लसशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्र महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये सर्वाधिक खासदार निवडून आणले, त्यामुळे महाराष्ट्राला केंद्रानं दुय्यम स्थान दिलंय। वास्तविक पाहता विदर्भामध्ये ही ठोस निधीची गरज असताना त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही। शेतकऱ्यांसाठी विविध जीएसटी कर काढणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही। युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असं सांगितलं, परंतु बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली नाही। गरजू नागरिकांना आर्थिक तरतुदीची सवलतीची गरज होती, ही सवलत देखील दिली गेली नाही। त्यामुळं अर्थसंकल्पाचा आणि केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट UN बेरिया यांनी जाहीर निषेध व्यक्त केला। सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय अर्थ केलं नाही। ह्या सरकारला हे कळवलं की महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खात्यात दिल्या असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे द्वेषाची भावना बघता, तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्रित दिसून आलं आहे। रेल्वेच्या एवढा प्रोजेक्ट चालू सध्या, त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि वरून म्हणता पीक विमा दिला, हे दिलं, ते दिलं, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि दुसरं असं आहे की 3 लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावर तुम्ही 5% टॅक्स लावत आहे, हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माझी पाळी येणार, त्या लोकांना येणार आहे। भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय? गरज होती त्या ठिकाणी रोजगारचा प्रश्न होता, महागाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने फक्त खुर्ची बचाव आणि सत्ता वाचवण्याकरता या 2 मित्रांना खुश करण्याकरता हा सगळा आटापिटा होता। परंतु याच्यामध्ये हे करत असताना बाकीच्या राज्यामध्ये राहणाऱ्या जे लोक आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना गरज होती त्यांना सवलत देण्याची, त्यांना अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याची, ती तरतूद या ठिकाणी केली नाही। महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रवक्ते ॲडव्होकेट UN बेरिया, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, ज्येष्ठ नेते महेश गादेकर, दिनेश शिंदे, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, सरफराज शेख, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, अजित बनसोडे, सरफराज शेख, निशांत सावळे, अजित पात्रे, मुसा अत्तार, दिवाकर संपन्न, वंदना भिसे, सिया मुलानी, प्रतीक्षा चव्हाण, लता फुटाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।